वेलकम बॅक गाईस. तर आम्ही आलोय मालेगावमध्ये आत्ताच लॉजमधून आवरून आम्ही खाली आलोय. तर लुक बघा थोडासा काय गडबडीत केला थोडासा. आम्ही दोघं मॅचिंग आहे. प्रत्येक भैया बघताय मागं तुम्ही. प्रत्येकला लागली बुक. प्रत्येक चाललाय बेळ खायला. मी नाही खाणार. तर आलोय आता. माऊली शर्ट आवडतायत वर. त्यांचं बी तुम्हाला लुक दाखवेन. आता त्याची एंगेजमेंट आहे. एंगेजमेंटला आम्हाला जायचं बरोबर. कार्यालयात भेटू. कार्यालयात जाऊ. आत्ताच आम्हाला वहिनींचं दर्शन झालं. वहिनी बी गेल्या. त्यांची पण मिरवणूक होती जशी माऊलीची पण आदल्या दिवशी होती. त्याचा बी तुम्हाला एक रील येईल. तर त्यानुसारच आहे ना काय म्हणतात त्याला. त्यांची पण एक छोटीशी मिरवणूक होती. त्या मिरवणुकीत आम्ही बघितलं. तर बघूया आता. शेत पण येतोय आवरून. तर जाऊया सीधा आपण त्यांच्या एंगेजमेंटला. तर आम्ही इथं करतो थोडासा नाश्ता पाणी. बाय बाय. माऊली शेठ चाललेत रवाना झालेले कार्यालयाकडे. तर आम्हाला आत्ताच वहिनी दिसल्या गाडीवर चालल्या होत्या. तोंड झालं कसं. चला भेटू आपण तिथे. हा एक नंबर. थोडासा इकडं इकडला थोडासा इकडला रुमाल बघा. फक्त रुमाला मारू नको. शेटची गाडी दिसते तुम्हाला. शेट या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि आम्ही आलोय मस्त मध्ये आपली सेलेरिओ मध्ये. आपल्या मधल्या दादींची कृपा. आपण या गाडीमध्ये चाललोय. काय म्हणता मग अजून आणखी भैया. आता ते क्षण आलेला आहे. 2 महिन्यापासून वाट बघून. यस आलेलं आहे. शेटने मस्त मध्ये आवरलेलं आहे. त्याचा आउटफिट तुम्ही बघितलं असेल. बाय फुल पिस्ता कलर विस्ता कलर ग्रीन कलरचं घालून आलेलं आहे. तर जाऊया आता आपण आपल्या कार्यालयाच्या दिशेने. कोणाला पत्या आणण्याची गाडी. हा ठीक आहे. प्रतीक भाई फुले राजा की गाडी हमारे आगे ही है. लावाय पाहिजे होतं शेटनी. बघू शकता आपले VIP पर्सन शेट. उद्याच त्यांचा बँड बाजा वाजणार आहे का उद्याचा क्षण. आता यास आज एंगेजमेंट. आज जोडी बांधली गेली आणि उद्या त्याचा धुमधडाका वाजणार आहे. यस. तर आपण जाऊया आता शेटच्या गाडीच्या मागे मागे. का होता कसं वाटतं. मस्त एकदम लहान असं मेवण्याचं तुमच्या लग्न होते. तर कसं वाटतं फील असं एवढ्या लांबनं तुम्ही ट्रॅव्हलिंग करून आलाय. सवय करून घ्यायला. आता तुम्ही फक्त एक पास काढा बसता वर्षभर. अरे वा. म्हणजे आता तुम्हाला प्रवासाचा स्टॅमिना वाढवला पाहिजे. तर दाजींनी सांगितलंय तसं दाजींना आता काढावं लागणार आहे बस तपास. तर दाजी काढतील बस तपास. दाजी म्हणले की आधी आम्ही 2 तास प्रवास करायचो. आता करायला लागल्याला 8 तास प्रवास करावा लागणार आहे. हा. तर आता काय आमच्या बारामती जवळ एक माळेगाव आहे. हे मालेगाव आहे. दोन्हीत काय फरक आहे. फक्त ल आणि लचा फरक आहे. आपलंच गाव आणि खूप जास्त काय आहे ते फक्त 5 किलोमीटर अंतरावर. ही 350 किलोमीटर अंतरावर. एवढंच फरक आहे. बाकी काय फरक आहे. काय म्हणता. हा आता मगाशीच अनिकेत म्हणला काय म्हणलं मी मालेगाव हे परत नाव आधीच नाही. यास बरोबर. तसं म्हणतात दाजी. तसं नवरदेवच महिन्यातनं 3दा येऊन गेला इथं. तर आता जाऊया आपण शेटच्या एंगेजमेंट कडे. तर भेटूया बघूया आता आपण. आता जाऊया हा ते काय इकडे. तर आता जाऊया आपण शेटच्या कार्यालयामध्ये. बघूया शेटची एंट्री तिथं तुम्हाला दाखवायला. तर भेटूया.
मारली खुश बघा ओय, खुशी बघा खुशी तोंडावर, खुशी इतनी खुशी. चला 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 ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा. कुठून यायची एंट्री आमची? कुठं एंट्री करायची? अरे फोटोशूट फोटोशूट करायचं शेटचा. बहुत सारे लोग काय म्हणले तुला? यस वहिनी पाय पडतो गेले. पाया पड जा. बघू शकता शेट आणि आपल्या वहिनी. अरे थांब एक मिनिट. वहिनी आला का आपली? लाईव्ह चालू ब्लॉग चालू आहे. शेट चाललंय आपलं फोटो. खुशी येत नाही बाय. वेलकम बॅक गाईज. तर आपण बघू शकता आता की कधी ना हसणारा पोरगा आता किती हसते बघा तुम्ही बघू शकता. एक मिनिट बघू शकता. एक मिनिट कधी ना हसणारा पोरगा हे आमच्या वहिनी आहे करा सगळ्यांना. हो वहिनी वहिनी लाजला जाऊ द्या. भाऊ लय खुश आज. भाऊ डागा ते दग दिसत नसते पण डागा द्या भाऊ. भेटू आपण. करा तुमचा फोटोशूट. शेट करा तुमचा फोटोशूट. बघू शकता आणि के शेट हे आमचे अजून एक बंधू. त्यांना पण काय झालं लग्नाचे. यांचं एक लग्न झाले तरी पण लग्नाचे काय झाले यांना. शेट काय वाटतंय लग्न करावं का नाही? सगळ्यांनी करा. बायको मारले याला. कालच बायको मारले याला. एकटं मारण्यापेक्षा सगळ्यांना सोबत घेऊन मारावं. अजून हे आमचे दाजी आहेत. दाजी काय वाटते माऊलीचं लग्न आता कसं वाटतं तुम्हाला? काय नक्की काय वाटतं आपल्याला कसं? एक नंबर. बरं आता हे कधी हसला का? हसायचं कधीतरी हसायचा. शूट बघू शकता तुम्ही. एक किल्ला जर हा 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 त्यांच्याकडे बघ ना बघू शकता फोटोशूट चाललाय अशा प्रकारे माऊलीचा. अनिरुद्ध पोजिंग शिकतोय मी. अरे हा लागेल ना आता आपल्याला. लागतील आपल्याला पोझिंग. खाली ओके बघू शकता आपण. तोपर्यंत मी तुम्हाला माऊलीचं फोटोशूट चाललाय तोपर्यंत मी तुम्हाला माऊलीचं स्टे दाखवतो. हॉल दाखवतो. तर आपण आता आलोय माऊलीच्या एंगेजमेंटच्या प्लेसवरती. तर तुम्ही बघू शकता. तर हा आहे सेटअप पूर्ण माऊलीच्या एंगेजमेंटचा फुल सेटअप तुम्ही बघू शकता. साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम इथंच पार पाडणार आहे. खूप मोठा स्पेस आहे.
सेटअप वगैरे खूप मोठा असा आहे. बघू शकता सेटअप तुम्ही. महाराज पण बसलेत. महाराज वाट बघते ते. सेटअप सेटअप भारी केला. लाइटिंग बाहेर लावायच्या बाकी आहेत, अजून तयारी चालली आहे. सॉरी बघू शकता तयारी चालू आहे माऊलीच्या एंगेजमेंटची. आणि तुम्हाला अजून दाखवतोय हा जेवणा सेटअप सगळा. हा पूर्ण जेवणा सेटअप आहे. तर भेटूच थोड्या वेळात आपण माऊलीला सोबत घेऊन. शेटची झाली मस्त मध्ये. आपण बघू शकता एंट्री आपल्या कार्यालयामध्ये. तर ऑलरेडी वहिनी जाऊन बसल्यात आणि शेटची आता एंट्री झाली दमदार. बघू शकता तुम्ही. हा तिकडे जायचंच आहे. चला मान्यवर जोडी. चला शेट. गाणी कुठलं गाणं टाकू शेट? अरे रब्बा हमेशा. जावर काका स्टेजवरचे लाईट लावा बरं. चालतंय आतले गरम होईल. आत फॅन नाही का? बरं ठीक आहे. बस बस मग बरोबर आहे. बस येतच महाराज आम्ही मैफिल करतो. अरे यार बाउन्सर बसा की शेजारी. पता याला इथं मध्ये बस. ए इथं बस तू. आये दूध कोणत्या केलं नीट बघा. हाय हाय हाय. चला दादा डोळ्याला पाणी लावा. पवित्र पवित्र कसं वाटतंय? डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्या. 3 वेळा पाणी पिऊन घ्या. डाव्या हाताने उजव्या हातात. हरी ओम केशवाय नमस्कार.
वेलकम बॅक गाईज. तर मग तुम्हाला बोलल्याप्रमाणे आता माऊली आणि वहिनी आलेले आहेत. तर त्यांची एंगेजमेंट चाललेली आहे. रिंग सेरेमनी आता काही मिनिट थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवतो वेळ आता. हे बघू शकता. अंगठी बिंगठी बघताय ना बघताय ना बघताय ना कसं केलं माऊलीने. बघताय ना करावं लागते. वेलकम बॅक गाईज. तर आपण मगाशी बघितल्याप्रमाणे आता रिंग सेरेमनी झाली आणि शकता. अरे वा 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 फोटो किती छान ना. काय नवीन पोज हा काय नवीन पोज दिली. वा वा. अरे 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 आणि काय भैया तुमचं पण चालतं इथंच सेम झालं नव्हतं. सुद्धा चालतं नाही. हा हेच पोच दिली तुम्ही पण वेगळी ते आणि काय भैया आमच्या पोच काय.
नमस्कार गाईस, तर कसा वाटला तुम्हाला आता माऊलीचा एंगेजमेंटचा जो सेरेमनीचा जो ब्लॉग आहे तो कसा वाटला नक्कीच सांगा. तर सांगण्यासाठी नक्कीच तुम्ही कमेंट करा खाली की तुम्हाला ब्लॉग कसे वाटले. तर कसा वाटला तुम्हाला आपल्या माऊलीचा आणि वहिनींची जोडी नक्कीच कमेंट करा. आणि असेच ब्लॉग तुमच्या पुढं आम्ही घेत येत राहू. तर त्यासाठी तुम्ही काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर जेणेकरून की असेच नवीन उत्साही व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेत येत राहू. मला माहिती आहे तुम्ही पुढच्या पार्टची वाट बघताय. पुढचा पार्ट हा ऑब्विसली हळदीचा असणार आहे. हा पण लवकरच येईल तुमच्या भेटीला. तर खूप एन्जॉय केला आम्ही त्या हळदीमध्ये, ती तुम्हाला आम्ही तर दाखवूच. त्यासाठी तुम्ही काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जेणेकरून की तुम्हाला जर नवीन व्हिडिओ येत राहतील ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तोपर्यंत मी तुमचं घेतो आता आभार आणि टाटा बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच उत्साहाने.